नमस्कार, म्युझिक ट्रॅकमध्ये मी मधुर आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक काळ असा होता की संगीत ही संपूर्णपणे गुरुमुखी विद्या होती. म्हणजे रेकॉर्डिंग्स वगैरे करणं त्यावेळेला शक्यच नव्हतं, पण शिष्यांना साधं लिहून घ्यायची सुद्धा मुभा नसायची. त्यात अनेक मोठमोठाले गुरु शिकवताना हात आखडता घ्यायचे. मग अशा वेळेला या शिष्यांची मदत करायचे या गुरूंचे साथीदार सारंगी वादक, कारण त्यांना त्यांचं गाणं अगदी जवळून माहिती असायचं. पुढे चित्रपट संगीतातही असिस्टंट म्हणून काम करणारे अनेक जण पुढे इंडिपेंडेंट संगीतकार झालेले आपण पाहिलेत. आज आपल्याकडे आलेले पाहुणे हे एक वेगळी मिसाल आहेत. शास्त्रीय संगीताला संवादिनीवर साथ करता करता ते सुगम संगीतातले संगीतकार झालेत. स्वागत करूया संगीत अलंकार, संवादिनी वादक आणि अर्थातच संगीतकार अनंत जोशी यांचं. नमस्कार, म्युझिक ट्रॅकमध्ये आपलं मनापासून स्वागत. अनंतजी, तुम्ही संवादिनी वादक आहात, त्यामुळे संगीताचा आणि तुमचा खूपच जवळचा संबंध आहे. पण तरी सगळेच संवादिनी वादक काही संगीतकार होतात असं नाही, तर तुमची ही सगळी सुरुवात कशी झाली? सुरुवात माझी झाली ती घरातूनच. माझे वडील माझे पहिले गुरु. त्यांनी शिकवता शिकवता ते गाणंही शिकवत होते आणि काही काही छोटी सरगम गीतं, परीक्षांना लागणारी काही बंदिशी, ते काही काही मला ते म्हणायचे तू कर काहीतरी. एखादी ओळ मी काहीतरी चेंज करायचो. त्याच्यातून त्यांना लक्षात आल्यानंतर मग पुढे जास्ती ते प्रोत्साहन द्यायला लागले, काहीतरी ते जास्ती करून घ्यायला लागले माझ्याकडनं. मग चतुरंग किंवा त्रिवट, तबल्याची अक्षर असलेले गाणं, असे वेगवेगळे प्रयोग मला त्यावेळेला करायला मिळाले सुरुवातीलाच. मग म्हणजे तुमचं वय काय होतं त्यावेळेला? 12-13 वगैरे असं. अच्छा, म्हणजे अगदी लहानपणापासून तुम्हाला असं जाणवतंय की तुम्ही वेगवेगळे काहीतरी एक्सपेरिमेंट करताय गाण्यामध्ये? तेव्हा मला जाणवत नव्हतं, आता कळतं की त्याचं महत्व काय होतं ते. करेक्ट आहे, करेक्ट. मग तुम्हाला आठवतंय पहिली तुम्ही रचना कुठली केली होती, कुठली चाल होती? पहिली असं आठवणार नाही, पण त्यावेळेचा एक तराणा केलेला ललिता गौरी रागातला होता. बर, मी त्यावेळेला केलेला ललिता गौरी रागातला तराणा. बरं, तराणा एकदा बऱ्याचदा असं होतं की तो बांधायला लागतो, हे कॉमन ऑडियन्सला बऱ्याचदा माहिती नसतं. असं वाटतं की हे उत्स्फूर्तपणे गायकाला काहीतरी सुचलंय, तर त्याविषयी थोडंसं असं काही होत नाही. उत्स्फूर्त म्हणजे गायकाला उत्स्फूर्त असं कोणीतरी केलेलंच असतो. अगदी अगदी. पण सहसा त्यांचेच गुरु किंवा त्यांनी स्वतः काही गायकांनी केलेले असतात. पण स्पेशली असा कोणीतरी दुसऱ्यानी केलाय आणि मग तो मैफिलीमध्ये गायला जातोय असं सहसा होत नाही. वा, आज कोण ऐकणार आहे? कल्याणी साळुंखे. जरूर.
बात आहे कल्याणी, फारच छान. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे आनंदजी. तुम्ही तुमच्या वडिलांकडे संवादिनी शिकायला सुरुवात केलीत आणि नंतर मग पुढे तुम्ही कुठले गुरु केलेत आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काय शिकायला मिळालं? माझे नंतर गुरु मला मिळाले ते खूप मोठे हार्मोनियम वादक पंडित विश्वनाथ कानेरे. अरे वा. त्यांच्याकडे मी खूप वर्ष, म्हणजे अजूनही मी गेलो की मला काहीतरी नवीन शिकायला मिळतंच. अगदी. त्यांच्याकडे मी शिकत असताना मला एकतर साथीचं खूप शिकायला मिळालं, तंत्र. बरोबर. हार्मोनियम सोलो, हार्मोनियम साथ या दोन्ही गोष्टी वेगळ्या काय आहेत ते पहिले शिकायला मिळालं. साथ करत असताना ती साथ झाली पाहिजे, ओव्हर पॉवर नाही करता. ओव्हर पॉवर किंवा जुगलबंदी, बऱ्याच वेळा जुगलबंदी वाटते. तसं न केल्यामुळे पण एक फायदा मला असं झाला की गायकाचं गाणं मला ॲप्रिशिएट करता आलं. वा. आणि त्याच्यामुळे मला त्याच्यातलं बरंच काही काही समजायला लागलं. स्टेजवर प्रत्यक्ष गायक जेव्हा सादर करत असतो तेव्हा ती कलाकृती तो बनवत असतो. अगदी. तर ती घडण्याची क्रिया मला जवळून शिकायला मिळाली, प्रत्येक गायकाची. नाहीतर मग ते झालं नसतं. तर ते त्यांच्याकडे मला खूप शिकायला मिळालं. आणि काही बोटांची टेक्निक्स किंवा वेगवेगळ्या गोष्टी, हार्मोनियममधल्या भात्यावरचा कंट्रोल हा त्यांचा खास विषय आहे. ते सगळं मला त्यांच्याकडे शिकायला मिळालं. पण आता तुम्ही अनेक मोठमोठ्या कलाकारांना साथ केली आहे. उल्हास कशाळेकर असतील किंवा आरतीताई असतील, अश्विनीताई असतील. पण असा हार्डकोर आपण म्हणतो की क्लासिकलच्या विश्वात राहणाऱ्या व्यक्तीला जनरली सुगम संगीत हे दुय्यम दर्जाचं वाटतं. तुमचा ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता किंवा कसा आहे? नाही, दुय्यम दर्जाचं नक्कीच मला वाटत नाही. कारण मी फारच छोटा आहे. पण लता दीदी किंवा आशा दीदींनी जे काही काम केलं आहे किंवा खळेकाकांनी जे काही रचना बनवल्या आहेत त्याला मला वाटत नाही कोणी शहाणा माणूस काही दुय्यम मानत असेल. कारण शास्त्रीय संगीत किंवा उपशास्त्रीय सुगम वगैरे ही आपण त्याच्याकडे कसं बघतो या गोष्टी. संगीत हे संगीत असं मला वाटतं. त्यातली दालन आहेत की आपली क्रिएटिव्हिटी मांडायचे एक वेगवेगळे फॉर्म्स येते असं आपण म्हणायला हरकत नाही. आता काय ऐकवताय आम्हाला? आमच्या गुरुजींकडे शिकत असताना नाट्यसंगीतातलेही काही मला बरीच साथ संगत वेगवेगळ्या लोकांची करायला मिळाली. तर नंतर आम्ही एक सावरकरांवर एक कार्यक्रम करत असताना त्यांचं नाट्यगीत शतजन्मशोधितांना ते वाजवत होतो मी बऱ्याच वेळा, अनेक मैफिलींमध्ये वाजवलं. पण समहाऊ मला ते काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं पहिल्यापासून. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली वेगळं पद्धतीने किंवा मला जे वाटत होतं त्या गाण्याबद्दल ते सादर करायची. तर तो मी एक प्रयत्न केलाय. वाह. म्हणजे तुम्ही त्यांनी नव्याने कंपोज केले, अगदीच वेगळे केले. क्या बात आहे. कोण ऐकवतं? कल्याणीच ऐकवते परत. शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या, शतजन्म शोधिताना, 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 शत आरती व्यर्थ झाल्या,
वा कल्याणी, क्या बात है. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आम्हाला इतकं छान गाणं ऐकवल्याबद्दल. क्या बात है आनंदजी. म्हणजे कम्प्लिटली वेगळी ट्रीटमेंट असं आपण ह्याला म्हणूया की ती आर्तता तुम्ही जास्तीत जास्त त्यातनं मांडायचा प्रयत्न केला. आणि मी आतापर्यंत बऱ्याचदा गायकांकडून आम्ही ऐकलंय, हे गायिकेकडनं मला असं वाटतं पहिल्यांदाच ऐकायला मिळालं असेल. याच्या मागे काय म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी ते इतकं फेमस केलं हो की त्याच्यावर पुरुषीपणाचाच प्रभाव पडला. अगदी अगदी. त्याच्यामुळे सगळे गायकच त्याला गायला लागले. पण ते नाटकात स्त्री पात्राच आहे. त्याच्यामुळे मी तो विचार करताना सुद्धा ते नायिकेला कसं शोभेल. वा. आणि ती आर्तता अगदी खूपच छान, ती जी शब्दात आहे ती चालीतनं उतरली. आता एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. म्युझिक ट्रॅक मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. पण आता तू हौशीभर लगीन करायचं नाही म्हणजे नाही. आणि समजा मी तुझं म्हणणं ऐकलं नाही तर म्या समजन तू माझा घात केलास. कृष्णा काठच्या कथा शनिवारी दुपारी 3:30 वाजता. म्युझिक ट्रॅक मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय संवादिनी वादक संगीतकार अनंत जोशी यांच्याशी. अनंतजी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं म्युझिक ट्रॅक मध्ये. थोर संगीतकार खळे काका म्हणजे श्रीनिवास खळे यांच्याकडेही तुम्ही अनेक वर्ष एकत्र काम करत होता. तो अनुभव कसा होता आणि काय काय शिकायला मिळालं? त्यांच्याकडे शिकण्यासारखं मुळात एवढं होतं की मला त्याच्यातलं काय घेता आलं हा जास्ती महत्त्वाचा प्रश्न आहे. पण खूप वेळा त्यांच्याबरोबर ते चाली बनवत असताना मला तिथे उपस्थित होतो किंवा ते मला म्हणायचं की पेटीवर तू ते बसव, म्हणजे मग जो गायक येणार आहे त्याला तुला ते सांगता येईल नाही काय. कारण त्यांचा शेवटच्या काही काळामध्ये हात चालत नव्हता किंवा त्यांना नीट गाता येत नव्हतं. तर तेव्हा त्यामुळे ती प्रक्रिया इतकी जवळून मला बघायला मिळाली ना की चाल शब्दाला कशी लावायची. बरं, ते आधी शब्द आल्याशिवाय चाल लावत नव्हते. त्याच्यामुळे शब्दांना कशी चाल लावायची हे फार म्हणजे ग्रेट माझ्यासाठी एक्सपिरियन्स होता. आणि त्यांच्याकडून मला जोड रागांमध्ये अनेक चाली त्यांनी केलेल्या आहेत. तर ते शास्त्रीय संगीतामध्ये मला फार उपयोगी पडायचं की जोड राग काय असतं की एक राग आणि दुसरा राग हे दोन इतके अप्रतिम ब्लेंड झाले पाहिजेत की कुठला कुठे कधी बदल झाला ते कळलं नाही पाहिजे. तर हे त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. क्या बात आहे. आज या एपिसोड मधनं तुम्हाला खळे काकांना कुठलं गाणं अर्पण करावं असं वाटतं? त्यांना मी काही गाणी माझी सुरुवातीची काही ऐकवली होती त्यावेळेला. तर तेव्हा ते म्हणायचे की तू चांगलं करतोस, करत राहा. तुला कोणत्या गायकाला देणार आहे हे गाणं, त्याचा काही विचार केलायस का. म्हणजे हे पण मला तेव्हा शिकायला मिळालं की हे गाणं तर ते गाणं बनवत असताना आपल्याला कळलं पाहिजे की मला हे गाणं कोणाला द्यायचं आहे. क्या बात आहे. वा. आज एक अभंग आपण इथे सादर करूया. जरूर. अनिरुद्ध गाणार आहे. जरूर. पण त्या अभंगाला मला असं वाटतं की त्यांची खूप छाप आहे की साधेपणा आहे पण खूप क्रिएटिव्हिटी त्याच्यात आहे. म्हणजे गायकाला पण ते खूप एलोबरेट करता येईल असं आहे. आणि शब्द कोणाचे? नामदेवाचा अभंग आहे. जरूर. त्वरे धावोनिया त्वरे धावोनिया त्वरे धावोनिया आलासे गोविंद त्वरे धावोनिया आलासे गोविंद सावध 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 नामदेवा त्वरे धावोनिया आलासे गोविंद
मज पाशी बोले मज पाशी बोले मज पाशी नाम देवा त्वरे धावुनिया त्वरे धावुनिया आला से गोविंद सावध 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 नाम देवा त्वरे धावुनिया त्वरे धावुनिया त्वरे धावुनिया वा, क्या बात आहे अनिरुद्ध. फारच अप्रतिम आणि चालही खरंच खूप अप्रतिम. Thank you. थँक्यू अनिरुद्ध. खरोखर अनंतजी खळे काकांचा सहवास तुम्हाला लाभला हे या गाण्यातनं आम्हाला दिसून आलं. मला हा नेहमी प्रश्न पडतो की चाल कशी सुचते. म्हणजे आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे संगीतकार येतात. आता तुमच्या हातात संवादिनीसारखं वाद्य असताना तुम्ही त्याच्यावर परमिटेशन कॉम्बिनेशन्स करत असता का? तुमची प्रोसेस कशी असते? मलाही शब्दांशिवाय नाही सुचत. म्हणजे ते संस्कार असतील. मी अगदी खूप सुरुवातीच्या काळापासून खळे काकांकडे जातोय किंवा माहिती नाही, पण मला ते नाही जमत शब्दांशिवाय. आणि शब्द आल्यानंतर मग त्याचा अर्थ समजून घेतल्यानंतर मग ते पेटीवर शोधायचं. म्हणजे माझा आवाज चांगला नाही आहे तर कळतच असेल सगळ्यांना, पण पेटीवर शोधून ते गाणं कसं वाटेल गायकाच्या गळ्यातून किंवा कुठल्या गायकाच्या गळ्यातून ते चांगलं वाटेल, म्हणजे मेल फिमेल याचा विचार करत ते बांधलं जातं. म्हणजे माझी पद्धत अशी आहे. मग तुमचे आवडते कवी कोण आहेत? ज्यांच्या गाण्याला मला चाल लावता येते ते सगळेच. कारण कसं आहे की एक संस्कृत सुभाषितांचा पण एक आम्ही कार्यक्रम करतो. अरे वा, संस्कृत रसरंग नावाने. तर त्याच्यामध्ये सगळ्या सुभाषितांना पण मी चाळी दिल्या आहेत. आणि ते एक म्हणजे तयार होता होता ते 2 अंकी एक संगीत नाटकच तयार झालंय. हो बापरे. अरे तर वा, त्याच्यामध्ये त्या हिरोची एंट्री त्याचं वेगळं गाणं, मग त्या दोघांचं डुएट त्याचं वेगळं गाणं, असं सगळी सुभाषितच आहेत सगळी. बापरे, हा एक वेगळाच प्रयोग आहे. फारच वेगळा. आणि मला ते करताना सगळं माझं सर्वस्व पणाला लावायला लागलं, खरंय खरंय. पण खूप मजा आली. क्या बात आहे. त्याच्यामुळे गाणं जे समोर येतं त्याला आपल्याला चाल लावता आली तर चांगलं. शब्द आणि त्याचा अर्थ तुम्हाला खुणावला पाहिजे. पण आजकाल चे जे संगीत आपल्याला आजकाल जे ऐकायला मिळतं त्याच्याबद्दल अशी तक्रार आहे की आता तुम्ही शब्दप्रधान गायकीच्या स्कूलमधनं आलेला आहात की शब्द आता ऐकू आले तरी खूप झालं, सगळी वाद्यच ऐकू येतात आणि शब्दांना काही फारसं महत्त्व उरलेलं नाही, अशा पद्धतीचं संगीत ऐकायला येतंय. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? असं येतंय हे खरं आहे आणि तसं यायला नको हे पण तेवढंच खरं आहे. पण मला असं वाटतं की त्यावेळी त्या संगीतकाराला ते ज्याच्यासाठी बनवलं जात आहे त्या निर्मात्याला खरंय ती जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल झाल्याशी मतलब आहे. खरंय खरंय. ती फुलफिल झाली पाहिजे प्रत्येक वेळेला. बरोबर आहे. मग कदाचित हे कमर्शियल बदलत जाणारी गणित आहेत त्याच्यामुळे त्याच्या परिणामामुळे हे होत हा, असेल म्हणजे असं आपण म्हणूया. प्रत्येकाला काही आपलं वाईट व्हावं संगीत असं वाटत नाही. वाटत नाही. खरंय खरंय त्यावेळची गरज तो पूर्ण करत असतो. खरंय खरंय. आता आपल्या दुसऱ्या ब्रेकची वेळ झाली आहे, पण त्यावर जाण्याआधी ब्रेकवर जाण्याआधी काय ऐकवता? माझ्या नवीन येणाऱ्या अल्बम मधली एक लावणी आपण ऐकूया. जरूर. कोण ऐकवत? जी अनिरुद्ध जोशी ऐकवणार आहे. अरे वा. कारण पुरुषांच्यासाठी असलेल्या लावण्या फार कमी आहेत. हो, म्हणजे मी पण आश्चर्यचकित झाले की सुंदर मनामध्ये भरली सारखी फार कमी लावण्या आहेत ज्या पुरुषांसाठी आहेत. तर ही पण मला एक मिळाली, त्याच्यामुळे मी म्हटलं आपण प्रयोग करूया. कोणी लिहिलेली आहे? हे अतुल वाघ म्हणून आहेत गीतकार. बर, वा, जरूर. लख लख ते ती माळ, लख लख ते ती माळ, हा चंदन गंधी बाळ. लख लख ते ती माळ, हा चंदन गंधी बाळ. असा अवाक, असा अवाक, असा अवाक झाला ताल. तिची इंद्रधनुची चाल, तिची इंद्रधनुची चाल,
तिची इंद्रधनुची चाल, तिची इंद्रधनुची चाल. नजरेच्या नजरेत भेटली मला ती, स्वप्नाच्या स्वप्नात दिसली मला ती, चित्राच्या चित्रात नटली अशी ती. आता कसा आता कसा आता कसा विचारू हाल, तिची इंद्रधनुची चाल, तिची इंद्रधनुची चाल, तिची इंद्रधनुची चाल, तिची इंद्रधनुची चाल. क्या बात आहे अनिरुद्ध, क्या बात आहे. वा, सगळ्यांनीच फारच मजा आणली. अप्रतिम झालंय हे तर गाणं. क्या बात आहे. याच्यात मला एक स्पेशली सांगायला आवडेल की हे अल्बम मध्ये सुद्धा अनिरुद्धच गायलाय वा. आणि आप्पा वडावकर महान अरेंजर आणि आमच्या याही कार्यक्रमाचे संयोजक आहेत. हो. त्यांनी हे इतकं जिवंत केलंय त्यांच्या म्युझिक अरेंजमेंटमुळे. आणि सगळ्या अल्बम मध्येच त्यांनी माझ्या म्हणजे मी खूपच छोटा आहे त्यांच्या पुढे, पण माझ्या अपेक्षेच्या कैक पलीकडे त्यांनी ते गाणे सगळे नेऊन ठेवलेत त्यांच्या अरेंजमेंटमुळे. क्या बात आहे, क्या बात आहे. आप्पा मला असं वाटतं आपल्या मराठी इंडस्ट्रीला मिळालेलं एक मोठं वरदान आहे नक्कीच आप्पांच्या रूपाने, आणि त्यांचा सहवास सगळ्यांनाच आपल्या वादकांना मिळतो. मलाही त्याच्यामध्ये त्यांच्याकडून इतकं शिकायला मिळालंय. खरंय खरंय खरंय. आता एका छोट्याशा ब्रेकची वेळ झाली अनिरुद्ध. अजूनही तुमच्याकडची काही गाणी ऐकायची, पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. या सगळ्यात तुझं नाव कुठेही असेल ना तर तू गेलास. एक धागा आम्ही तिघी, दर रविवारी दुपारी 3:30 वाजता. म्युझिक ट्रॅक मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय संवादिनी वादक संगीतकार अनंत जोशी यांच्याशी. अनंतजी, आतापर्यंत तुम्ही वेगवेगळे बरेच विषय तुमच्या अल्बम्स मधनं हाताळले. जसं तुम्ही मगाशी म्हणाला तसं संस्कृत सुभाषितांचाही वेगळा कार्यक्रम तुम्ही केला होता, आणि अजून काय काय केले तेही आमच्या प्रेक्षकांना सांगा. वेगवेगळे अल्बम्स. आता पुढे एक अजून एक अल्बम येतोय, त्याचं काम चालू आहे. तो सगुण आणि निर्गुण. बर. निर्गुणी भजनं कबीरांची किंवा तुलसीदासांची, आणि मराठीतल्या संतांच्या रचना, अशा दोन याचं हे नवीन एक काम चालू आहे. अरे वा. तो पुढे येणार आहे. आणि मला माझ्या नशिबामुळे खूप वेगवेगळे प्रयोग करायला मिळाले. अगदी. तर ते पुढे कसे चालू ठेवता येईल याचाही विचार चालू आहे. की नेहमीचं काम करण्यापेक्षा असे प्रयोग करण्यात जास्ती सर्जनशीलता असते. म्हणजे काय प्रकारचे प्रयोग तुम्हाला करावेसे वाटतात? म्हणजे साहित्यातनं वाटतात का संगीतातनं वाटतात? नाही, वेगवेगळ्या साहित्यांवर आपल्या संगीताचा काय प्रयोग करता येतील त्याचा विचार करावासा आवडतो मला. म्हणजे शास्त्रीय संगीतातले आता मगाशी आपण एक तराणा ऐकला, तसं वेगवेगळ्या तालांमध्ये काही करता आलं तर, किंवा खळेकाकांनी जसं जोड रागांचं काही केलंय तसं काही करता आलं तर तुम्हाला करायचं वाटतात. आणि मी तुम्हाला आमच्या म्युझिक ट्रॅक तर्फे मनापासून शुभेच्छा देते. आणि असेच तुम्ही छान छान प्रयोग करत राहा आणि आपल्या सुगम संगीतातही समृद्ध अशी भर घालत राहा, अशी आमची आशा आहे सगळ्यांची तुमच्याकडून. आणि आता एपिसोडच्या शेवटी काय ऐकू? याच नवीन प्रयोगांच्या एका वळणावरचं की लावणीच आहे, बैठकीची लावणी आहे. बर. पण टप्पा या प्रकारातली आहे. शास्त्रीय संगीतला जो टप्पा हा प्रकार आहे, तर त्या सगळ्या पद्धतीची बर ही लावणी आहे. क्या बात आहे. थोडं ऐकू. कल्याणी ऐकली अल्बममध्ये पण तीच गायली आहे, आणि शब्द अतुल वाघ. अरे वा. ओठात माझिया तुझा महिमा
नेसले इंद्र रुजाम रात्र नेसले इंद्र रुजामा सांग साजणा येऊ कशी मी चुकली करेल बाई चुकली करेल तोच चंद्रमा 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 रात्र नेसले इंद्र ओंजळीत भाग्याच्या भरले चांदणे आशेच्या कोंदणी तुझा करिश्मा देऊ नको चुकून कधी रे देऊ नको रे या प्रीतीला चुकून कधी कुठली उपमा रात्र नेसली इंद्र रुजाम रात्र नेसले